नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षा 2025 जी आताच 18 जानेवारी 2025 रोजी झाली, तिची संपूर्ण उत्तर सूची पाहणार आहोत. खंड पहिला, मानसिक क्षमता परीक्षण भाग 1. प्रश्न क्रमांक 1 ते 4 चार आकृत्या ABCD दाखवल्या आहेत. या चार आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड आपल्याला करायची आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील C ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 2 मध्ये ए ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 3 मध्ये सी ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 4 मध्ये ए ही आकृती वेगळी आहे. भाग 2. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूची एक प्रश्न आकृती दिली आहे. उजव्या बाजूला ABCD अशा 4 उत्तर आकृती दिल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आहे. 5व्या प्रश्नाची समान आकृती आहे ऑप्शन डी. 6व्या प्रश्नातील आकृतीची समान आकृती आहे ऑप्शन बी. 7व्या प्रश्नातील आकृतीची समान आकृती आहे ऑप्शन बी. 8व्या प्रश्नाच्या आकृतीशी समान आकृती आहे ऑप्शन बी. भाग 3. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे व त्याचा एक भाग लुप्त आहे. दिशा न बदलता आकृतीच्या संरचनेतील लुप्त भाग बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढायची आहे. प्रश्न क्रमांक 9 मध्ये लुप्त भागात बसेल अशी आकृती आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 10 मध्ये आकृतीत लुप्त भागात बसणारी आकृती आहे ऑप्शन डी. 11व्या प्रश्नामध्ये आकृतीत लुप्त भागात बसणारी आकृती आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 12 मध्ये लुप्त भागात बसणारी आकृती आहे ऑप्शन डी. भाग क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत आणि चौथ्या आकृत्यासाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या आकृत्यामधून आपल्याला अशी आकृती शोधायची आहे जी प्रश्न आकृतीतील शेवटच्या आकृतीची जागा घेईल. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14 मध्ये शेवटची आकृती असेल ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 15 मध्ये शेवटची आकृतीची जागा घेणारी आकृती असेल ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 16 मध्ये शेवटच्या आकृतीची जागा घेणारी आकृती असेल ऑप्शन डी. भाग 5. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 17 मध्ये पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जे बदल केले आहेत तेच तिसऱ्या व चौथ्या आकृतीत बदल करायला पाहिजे. तर तसा बदल केलेली आकृती आहे ऑप्शन सी. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. भाग 6. प्रश्न क्रमांक 21 ते 24 अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे ऑप्शन सी. भाग 7. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढायची आहे. आकृतीच्या उजव्या बाजूला XY हा आरसा दाखवलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 आकृतीचं प्रतिबिंब आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 26 आकृतीचे प्रतिबिंब आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 27 चे प्रतिबिंब आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 28 आकृतीचे प्रतिबिंब आहे ऑप्शन डी. भाग 8. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडले आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल अशी उत्तर आकृतीची आपल्याला निवड करायची आहे. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे ऑप्शन सी. भाग 9. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी आकृती आपल्याला निवडायची आहे. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे ऑप्शन बी. भाग 10. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली म्हणजे जडवलेली आहे अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे. प्रश्न क्रमांक 37 ही आकृती ऑप्शन सी मध्ये लपलेली आहे. प्रश्न क्रमांक 38 ही आकृती ऑप्शन ए मध्ये लपलेली आहे. प्रश्न क्रमांक 39 ही आकृती ऑप्शन क्रमांक सी मध्ये लपलेली आहे. प्रश्न क्रमांक 40 ही आकृती ऑप्शन क्रमांक सी मध्ये लपलेली आहे. खंड 2. अंकगणित परीक्षण. प्रश्न क्रमांक 41. 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणारे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतील तफावत आहे. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर काढण्यासाठी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या आपण घेतलेली आहे व त्याची वजाबाकी केली आहे. उत्तर आहे 5373. त्यामुळे प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 42. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी भाज्य आणि भागाकार यांचा गुणाकार करावा लागेल व त्याच्यात बाकी मिळवावं लागेल. त्यामुळे 51 गुणिले 16 बरोबर 816. त्याच्यामध्ये 27 ही बाकी मिळवली तर उत्तर आलं आहे 843. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. 90चे मूळ अवयव आहेत. मूळ अवयव म्हणजेच गुणाकाराच्या रूपात दिलेले अवयव तर त्यामध्ये सर्वात छोट्या म्हणजे ज्याला
विभाजक नाहीत अशा संख्या दिलेल्या असतात. 43चे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे मूळ अवयव आहेत. प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? कोणत्याही मूळ संख्येचा मुख्य अवयव असतो 1. प्रश्न क्रमांक 45 मध्ये दोन संख्यांचा भागाकार दिला आहे आणि त्यातील दशांश चिन्हांच्या जागा बदलून त्यांचा भागाकार करायला सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. 9.432 भागिले 12.5 यांचा भागाकार येतो 0.75456. प्रश्न 45 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0.75456. प्रश्न क्रमांक 46 मध्ये दशांश चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करायची आहे तर ती आपण बेरीज करणार आहोत. दशांश चिन्ह एकाखाली एक येईल असे बेरीज केल्यानंतर 125.2311 असे उत्तर येत आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 46 चं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 47 मध्ये अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. अंश आणि छेदामध्ये भागाकाराची क्रिया असते त्यामुळे मी 3/100, 3/1000, 3/10,00,000 यांचा भागाकार करून घेतला आहे आणि त्यामध्ये 3 मिळवले आहे. त्यामुळे अपूर्णांकांची बेरीज करून उत्तर आलेले आहे 3.0330003. त्यामुळे प्रश्न क्रमांक 47 चे उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न 48. 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप कोणते हे आपल्याला ओळखायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला या अपूर्णांकांचा भागाकार करावा लागेल आणि मग 8037 भागिले 400 हा भागाकार केल्यानंतर 20.0925 असे उत्तर मिळते. त्यामुळे 48 चे उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 49. प्रत्येकी 300 ml च्या 17 बाटल्या 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे? उत्तर काढताना 300 ml च्या 17 बाटल्या त्यामुळे 300 गुणिले 17 5100 आणि 130 ml च्या 30 बाटल्या त्यामुळे 3900 अशी त्याचे गुणाकार आलेले आहेत. या दोन गुणाकारांच्या उत्तरांची बेरीज येत आहे 9000. तर 9000 म्हणजेच 9 लिटर. त्यामुळे प्रश्न क्रमांक 49 चं उत्तर आहे ऑप्शन बी 9. यानंतर प्रश्न क्रमांक 50. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला, शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला. संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? यासाठी आपल्याला जायला लागलेल्या वेळेची आणि तिथं घालवलेल्या वेळेची सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 10 मिनिटे, 1 तास 5 मिनिटे, 15 मिनिटे, 1 तास 30 मिनिटे होतात आणि तिथे घालवलेला वेळ असे सर्व मिळून जायला 1 तास 30 मिनिटे लागले होते. तर यायलाही 1 तास 30 मिनिटेच लागायला पाहिजे. परंतु याप्रमाणे वेळेचे मोजमाप केल्यानंतर तो 3:20 मिनिटांनी घरी पोहोचायला पाहिजे होता. तो 3:30 मिनिटांनी घरी पोहोचला. त्यामुळे त्याला 10 मिनिटे जास्त वेळ लागलेला आहे. त्यामुळे त्याला घरी जाण्यासाठी 1 तास 40 मिनिटे वेळ लागला आहे. त्यामुळे प्रश्न 50 चे उत्तर आहे ऑप्शन सी 1 तास 40 मिनिटे. प्रश्न क्रमांक 51 मध्ये पदावली दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात आतील कंसाच्या आतील क्रिया पहिल्या कराव्या लागतात. परंतु 5-4 त्याऐवजी 4-1 पहिल्यांदा क्रिया करावी लागणार आहे. एकानंतर एक कारण त्यांच्या डोक्यावर आडवी रेष कोरलेली आहे. शेवटी उत्तर मिळत आहे 4. व्हिडिओ जास्त वेळाचा होऊ नये म्हणून मी पटापट पुढचे प्रश्न घेत आहे. विद्यार्थ्यांनी या ज्या केलेल्या क्रिया आहेत त्या नीट लक्षपूर्वक बघाव्यात आणि त्याप्रमाणे उत्तरे काढावीत. प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 4. प्रश्न क्रमांक 52. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल? तर यासाठी आपल्याला वजाबाकी करायची आहे अपूर्णांकांची. या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला पर्यायामधून ऑप्शन वजा करून पाहावे लागतील. मी 33/40 मधून 11/20 हा अपूर्णांक वजा करून पाहिला आहे आणि त्याचं उत्तर येत आहे 11/40. त्यामुळे प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर आहे ऑप्शन ए 11/20. प्रश्न क्रमांक 53 मध्ये आपल्याला अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करायची आहे. डावीकडून सुरुवात करून सगळ्या क्रिया केल्यानंतर म्हणजेच आपल्याला छेद समान असल्यामुळे फक्त अंशांची बेरीज व वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 17 हे उत्तर येतं. त्यामुळे ऑप्शन बी 17/22 हे उत्तर या प्रश्नाचा असणार आहे. प्रश्न 54. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला खरेदी मूल्य आणि विक्री मूल्य काढावे लागेल. एक चॉकलेटचे खरेदी मूल्य आहे 0.20 व विक्री मूल्य आहे 0.25. एका चॉकलेटवर फायदा किती होतोय? 0.25 वजा 0.20 बरोबर 0.05. म्हणजेच एका चॉकलेटवर फायदा होत आहे 0.05 म्हणजेच 5 पैसे. तर एका चॉकलेटला 0.05 म्हणजे 5 पैसे फायदा होत असेल तर 125 रुपयांचा फायदा होण्यासाठी किती चॉकलेट विकावे लागतील? यासाठी आपल्याला समचलन करावे लागेल. एका चॉकलेटवर 5 पैसे फायदा तर 125 फायद्यासाठी x चॉकलेट विकावे लागतील. त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल 125 भागिले 0.05 आणि उत्तर येईल 2500 चॉकलेट्स. प्रश्न 55. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर रुपये 3,400 खर्च केले आणि मैत्रिणीला रुपये 56,030 मध्ये विकली. तिला झालेला फायदा किंवा तोटा आपल्याला काढायचा आहे.
पहिल्यांदा खरेदी किंमत किती होते ते पाहूया. 55,000 रुपयांना खरेदी केली व खर्च केला 3,400 रुपये, म्हणजे हे दोन्ही मिळून खरेदी व खरेदी किंमत झाली. आणि विक्री किंमत होती 56,030, म्हणजे खरेदी किंमत जास्त व विक्री किंमत कमी, त्यामुळे तोटा होत आहे. म्हणून तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. 58,400 वजा 56,030 बरोबर 2,370. प्रश्न क्रमांक 56 पाहूया. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल? बाग चौरसाकार आहे, म्हणजेच बागेची परिमिती सुरुवातीला आपल्याला काढावी लागेल, म्हणजे लांबी कळेल. 200 मीटर ही त्या बागेची लांबी होते. रस्त्याची रुंदी 2.5 मीटर आहे. तर आयताकृती हा रस्त्याचा प्रकार झालेला आहे, आकृती तयार झालेली आहे. त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 200 गुणिले 2.5. तर उत्तर येत आहे 500 चौरस मीटर आणि प्रति चौरस मीटर 10 रुपये. तर 500 गुणिले 10 बरोबर 5,000 रुपये उत्तर येत आहे. त्यामुळे प्रश्न 56 चे उत्तर येत आहे ऑप्शन सी 5,000 रुपये. प्रश्न 57. खालील आयताकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? तर ह्या 4 आकृत्या दिल्या आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत आणि त्यावरून आपण ह्या कोणता चौकोन मोठा आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळाचा आहे ते आपण काढणार आहोत. सर्व आकृत्यांचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी केल्यानंतर ए चं येत आहे 180, बी चं 196, सी चं 192 आणि डी चं 187. त्यामुळे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेली आकृती आहे ऑप्शन बी 196 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रश्न 58. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारामधील कोण आहे? सायकलचे चाक हे वर्तुळाकृती असते, त्यामुळे वर्तुळाचे माप हे 360 अंश. त्यामुळे त्यात 24 तारा काढल्यानंतर 360 भागिले 24 तारा, तर उत्तर येत आहे 15 अंश. तर 2 तारातील कोण होत आहे 15 अंश. त्यामुळे प्रश्न 58 चं उत्तर आहे ऑप्शन बी 15 अंश. प्रश्न 59. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट या काट्यामधील कोण कोणता असेल? आपण इथे घड्याळाची आकृती काढलेली आहे व 6 वाजवलेले आहेत त्याच्यामध्ये. तर तिथे सरळ कोण तयार होत आहे. कोणाचे 7 प्रकार असतात: शून्य कोण, लघु कोण, काटकोन, विशाल कोण, प्रविशाल कोण, त्यानंतर सरळ कोण आणि पूर्ण कोण. प्रश्न 60. PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे. तर पहा, PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या, त्यावरून आपल्याला Q आणि R ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या व P आणि S यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा कितीने जास्त आहे हे आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपण Q आणि R यांच्या प्रश्नांची बेरीज करणार आहोत. 6 आणि 10 16 झाले आणि P आणि S यांनी सोडवलेल्या प्रश्नांची बेरीज करूया. 4 आणि 8 ह्यातील फरक आहे 16 वजा 12 बरोबर 4. खंड 3 भाषा परीक्षण. यामध्ये 4 उतारे दिलेले आहेत आणि 4 उतार्यांवर प्रश्न विचारलेले आहे. पहिला उतारा आहे रोबोट विषयी आणि तो वाचून आपण त्याचे उत्तर सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 61. थकण्याचा समानार्थी शब्द आहे दमणे. 62. रोबोट चुका करत नाहीत कारण ते यंत्र आहेत. प्रश्न क्रमांक 63. उत्तराप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापराचा उल्लेख नाही? मुलांना शिकवणे. प्रश्न 64. धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुरक्षित. प्रश्न क्रमांक 65. रोबोटच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात. परिच्छेद 2 यामध्ये सोनेरी गरुडाबद्दल माहिती दिलेली आहे आणि यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. प्रश्न 66. सोनेरी गरुड बहुवंशी टिंबटिंब आढळतो, उत्तरी गोलार्धात. प्रश्न 67. मादी गरुड पक्षी मोठा आकार यावरून ओळखता येतो. प्रश्न 68. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? मोकळी जागा, ऑप्शन ए. प्रश्न 69. दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भव्य. प्रश्न 70. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. उत्तर आहे ऑप्शन बी व्यापक. यानंतर परिच्छेद 3 पुस्तकाविषयी माहिती दिलेली आहे आणि यावरून प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 71. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे, उपयोगी कृती आहे. 72. कालप्रवाहात पुस्तकं टिकून राहतात कारण त्यात महान विचार असतात. प्रश्न क्रमांक 73. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अयोग्य. प्रश्न क्रमांक 74. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण ऑप्शन बी जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते मदत करतात. प्रश्न 75. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? ऑप्शन ए ढासळणे. परिच्छेद 4 यामध्ये कोळ्यांचे जाळं या विषयावर माहिती दिलेली आहे आणि यावरून प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. सदर परिच्छेदाला मुख्य विषय
ऑप्शन ए कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. 77. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? ते पाण्याचा शोध घेते. प्रश्न क्रमांक 78. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चिकटला. 79. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? तो अनुभवतो. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 80. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे? ऑप्शन ए जगणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या, नवोदय आणि मंथन परीक्षेच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.